प्रिय विद्यार्थी मैत्रिणींनो, BA तृतीय वर्ष आधुनिक जगाचा इतिहास 5व्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण त्रिराष्ट्र मैत्री करार 1907 याबद्दल माहिती पाहणार आहोत. 1907चा त्रिराष्ट्र मैत्री करार इंग्लंड, फ्रान्स, रशिया या 3 देशात झालेला आहे आणि हा करार 1882च्या जर्मनी, ऑस्ट्रिया, इटाली यांच्या विरोधी असल्याने 1907मध्ये युरोपचे 2 गटात विभाजन झाले असं आपल्याला म्हणता येईल. त्रिराष्ट्र मैत्री करार निर्माण होण्यामागे आंतरराष्ट्रीय परिस्थिती कारणीभूत ठरली. आपण बघतो की 1870मध्ये जर्मनीचं एकीकरण झालं आणि त्यानंतर जर्मनीचा चान्सलर प्रिन्स बिस्मार्कने आपल्या परराष्ट्रीय धोरणाची 2 सूत्रे समोर ठेवली. त्यात आंतरराष्ट्रीय राजकारणात फ्रान्सला एकाकी पाडणे म्हणजेच मित्रहीन ठेवणे आणि युरोपात शांतता ठेवणे ही होती. यासाठी बिस्मार्कने युरोपातील इंग्लंड, रशिया, ऑस्ट्रिया, इटाली या राष्ट्रांशी मित्रत्वाचे संबंध ठेवले होते. विशेष म्हणजे जी राष्ट्रे फ्रान्सच्या बाजूला जाऊ शकतील अशा राष्ट्रांशी जवळीक करून त्यांच्याशी वेगवेगळे करार केले. हे करार करताना त्याने बऱ्याच वेळा गुप्तता पाळण्याच्या धोरणाचा अवलंब केला. या करारातूनच इसवी सन 1872चा जर्मनी, ऑस्ट्रिया, रशिया 3 सम्राट संघ, इसवी सन 1789मध्ये जर्मनी, ऑस्ट्रिया द्विसम्राट संघ आणि 1882मध्ये त्रिमित्र करार जर्मनी, ऑस्ट्रिया, इटाली हे निर्माण झालेले दिसतात. आणि त्यालाच जोडून 1887मध्ये जर्मनीने रशियाबरोबर गुप्त स्वरूपाचा पुनर्संरचनात्मक करार केल्याचे आपल्याला दिसून येते. अर्थात हे करार बिस्मार्कने आपल्या सोयीसाठी केलेले होते, जर्मनीच्या परराष्ट्रीय धोरणाच्या हिताच्या अनुषंगाने केलेले होते. पण या करारामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये गुप्ततेच्या राजकारणाला, लष्करी धोरणाला प्रारंभ झाला आणि त्याच्यामुळे अर्थातच युरोपातील अन्य राष्ट्रेसुद्धा या कराराच्या अनुषंगाने स्वतःचा मित्र शोधू लागलेली आपल्याला दिसून येते. जोपर्यंत बिस्मार्क सत्तेवर होता तोपर्यंत फारसा बदल झाला नाही. त्याला जे पाहिजे होते ते म्हणजे फ्रान्स हा पूर्णपणे मित्रहीन राहिला आणि जर्मनीला बलशाली मित्र मिळत गेले. मात्र बिस्मार्कच्या पराभवानंतर किंवा राजीनामा दिल्यानंतर जर्मनीचे परराष्ट्रीय धोरण महत्त्वाकांक्षी सम्राट कैसर विल्यम दुसरा याने हातात घेतले. बिस्मार्कने दाखवलेला मुत्सद्दीपणा, दूरदृष्टी त्याच्यात नसल्याने जर्मनीच्या परराष्ट्र धोरणात बदल होत गेले. कैसर विल्यमने आक्रमक धोरणाचा वापर केल्याने परिस्थिती बदलत गेलेली आपल्याला दिसते. या कालखंडात जर्मनीची वाढती शक्ती आणि नाविक विस्तार याचा परिणाम होऊन युरोपीय राजकारणामध्ये जर्मनीच्या विरोधात वातावरण तयार होऊ लागले. त्यातून 1894मध्ये रशिया फ्रान्स करार, 1904मध्ये इंग्लंड फ्रान्स करार आणि 1907मध्ये इंग्लंड रशिया करार असे करार निर्माण झाले आणि त्यातूनच 1907मध्ये त्रिराष्ट्र मैत्री करार निर्माण झालेला मुलींना आपल्याला दिसून येतो. आता हा जो 1907चा त्रिराष्ट्र मैत्री करार आहे, या मैत्री करारामध्ये आपल्याला प्रामुख्याने 1804चा करार, 1904चा करार आणि 1907चा करार अशा 3 करारांचा उल्लेख करणे अपेक्षित आहे. त्यातला पहिला जो करार आहे तो फ्रान्स रशिया मैत्री करार. जर्मनीच्या एकीकरणात फ्रान्सचा पराभव करून फ्रान्सकडून अल्सेस आणि लोरेन हे प्रदेश जर्मनीने घेतले होते आणि कुठेतरी याचं शल्य फ्रान्सच्या मनात होतं आणि म्हणून हे प्रदेश फ्रान्स परत केव्हा ना केव्हा तरी मिळवण्याचा प्रयत्न करेल अशी भीती जर्मनीला सुद्धा होती. यासाठी बिस्मार्कने आंतरराष्ट्रीय राजकारणात फ्रान्सला मित्र न मिळू देता त्याला एकाकी पाडणे आणि युरोपात शांतता टिकवून ठेवणे या उद्देशांच्या पूर्तीसाठी प्रयत्न सुरू केले. आणि मग त्यातून आपल्याला लक्षात येईल की 1887पर्यंत प्रिन्स बिस्मार्क हा जवळपास प्रत्येक राष्ट्राशी मित्रत्वाचे संबंध ठेवून होता. इंग्लंडबरोबर त्याची मित्रता झालेली नसली, करार झालेला नसला तरी इंग्लंडबरोबरचे संबंध बिघडणार नाहीत याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली असल्याचं आपल्याला दिसून येतो. आणि अशा अवस्थेमध्ये 1890मध्ये जेव्हा कैसर विल्यम द्वितीयने सत्ता हातात घेतली तेव्हा त्याने 2 महत्त्वाच्या घोषणा केल्या. एक, जगात जर्मनीचे प्रभुत्व किंवा जर्मनीचे विनाश आणि दुसरी, युरोपचे भवितव्य जर्मनीचे भवितव्य सागरावर अवलंबून आहे. आता या 2 घोषणाचा अर्थ फार मोठा होता. आतापर्यंत जर्मनीने कधीही इंग्लंडबरोबर नाविक स्पर्धा केलेली नव्हती, परंतु अशा प्रकारची नाविक स्पर्धा आता केलेली असल्याकारणामुळे आता मात्र इंग्लंडच्या मनात जर्मनीच्या हेतूबद्दल साशंकता निर्माण झाली आणि हीच साशंकता 1894च्या रशिया फ्रान्स कराराला कारणीभूत ठरलेली असल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजे लक्षात घ्या मुलींनो,
प्रिन्स बिस्मार्कने जी संघ पद्धती निर्माण केलेली होती ती सुरक्षित होती, परंतु अशा प्रकारची ही संघ पद्धती कैसरला स्वीकारता आली नाही किंवा त्याने ती पुढे चालवली नाही आणि म्हणून युरोपीय राजकारणामध्ये बदल घडून आले. अशाही स्थितीमध्ये 1887मध्ये आपल्याला माहीत असेल की रशिया जर्मनी पुनर्संरक्षणात्मक करार झालेला होता आणि त्या कराराची एक अट अशीही होती की 1890मध्ये त्याचे नूतनीकरण केले जाईल, कारण 3 वर्षांनी त्याचे नूतनीकरण होणार होते. परंतु अशा प्रकारचे नूतनीकरण कैसरने 1894मध्ये नाकारले आणि त्याच्यामुळे रशियाच्या मनात अविश्वास निर्माण झाला की प्रिन्स बिस्मार्क असेपर्यंत आपण 2दा हा करार केलेला आहे, 1887मध्ये 1890मध्ये, पण आता कैसरने तो नकारला. आता कैसरने कोणत्या आधारावर नकारला, तर कैसरने सांगितले होते की आता आम्हाला ऑस्ट्रियाची मित्रता महत्त्वाची वाटते आणि रशियाला आम्ही काही मदत देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे रशिया स्वतःला एकाकी समजू लागला. म्हणजे जी कूटनीती प्रिन्स बिस्मार्कने केलेली होती की रशिया आपल्यापासून दूर जाणार नाही, ती कूटनीती कैसरला स्वीकारता आली नाही. रशिया एकाकी पडलेला आपल्याला 1893मध्ये दिसून येतो. हा महत्त्वाचा मुद्दा इथे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. बिस्मार्कने राजीनामा दिल्यानंतर कैसर विल्यम दुसऱ्याने रशियासोबत 1887मध्ये केला असलेला पुनर्संरचनात्मक कराराची 3 वर्षाची मुदत संपली. रशिया या कराराचे नूतनीकरण करण्यासाठी प्रयत्नशील होता, त्याला वाटत होतं की व्हायला पाहिजे, परंतु कैसर विल्यम दुसरा त्यासाठी तयार झालेला आपल्याला दिसत नाही. तेव्हा ही आर्थिक अडचण दूर करण्याचे काम फ्रान्सने रशियात भांडवल गुंतवण्यास सुरुवात केल्याने दूर झाली. त्यामुळे आता रशिया फ्रान्सकडे आशेने पाहू लागला. त्यानंतर फ्रान्सने रशियाला शस्त्रास्त्राची मदत केल्याने साहजिकच तो फ्रान्सशी मैत्री करण्यात अनुकूल होत गेला. यावेळी रशियाने फ्रान्सला 50,000 बंदुकी बनवण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले. याचवेळी फ्रान्सच्या राजकारणात बदल होऊन जर्मनीला शह द्यायचा असेल तर फ्रान्स आणि रशिया यांनी पूर्वीपासून चालत असलेले शत्रुत्व सोडून मैत्री स्वीकारली पाहिजे, असे फ्रान्सचा त्या काळातला परराष्ट्र मंत्री होता त्याला वाटायला लागले. एकूण रशिया आणि फ्रान्स एकत्र होण्याला अनुकूल अशी परिस्थिती या काळात म्हणजेच 1890 नंतर उद्भवायला लागली. 1891मध्ये फ्रेंच नाविक तुकडीने रशियाला भेट दिली. त्यावेळेस रशियात तिचे भव्य स्वागत झाले आणि याच वेळी जर्मनीमध्ये लष्करी बिल संमत झाल्यामुळे रशियाला भीती वाटू लागली. रशियन राजपुत्र निकोलस याने फ्रान्सला भेट दिल्याने दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. तर 1893मध्ये रशियन नौदलाच्या तुकडीने फ्रान्सला भेट दिली असता तिचे फ्रान्स सरकारने भव्य स्वागत केले आणि अशा या एकमेकांच्या सहकार्याच्या अपेक्षेत न भूतो न भविष्यती सर्वप्रथम 4 जानेवारी 1894 रोजी फ्रान्स आणि रशिया याच्यामध्ये द्विराष्ट्र लष्करी करार झाल्याचा आपल्याला दिसून येतो. त्या कराराच्या अटी पुढील प्रमाणे: नंबर 1, जर्मनी किंवा जर्मनीच्या मदतीने ऑस्ट्रियाने रशियावर आक्रमण केल्यास फ्रान्स आपल्या सर्व सामर्थ्यासह रशियाच्या मदतीला धावून जाईल. दुसरं, जर्मनी किंवा जर्मनीच्या साह्याने इटालीने फ्रान्सवर आक्रमण केले तर रशियाने आपल्या सर्व सामर्थ्यासह फ्रान्सला मदत करावी. नंबर 3, फ्रान्स व रशिया ही 2 राष्ट्रे इतर कोणत्याही राष्ट्राशी वेगळ्या स्वरूपाचे तह करणार नाही. 4, 3 मित्र राष्ट्र करारातील राष्ट्राविषयीची माहिती मिळाल्यास त्या माहितीचे परस्परांना आदान प्रदान केले जाईल. 5, हा करार गुप्त स्वरूपाचा होता आणि तो करार 1882चा 3 मित्र राष्ट्र करार अस्तित्वात असेपर्यंत अस्तित्वात राहील. या करारामुळे इसवी सन 1871 पासून बिस्मार्कने फ्रान्सला युरोपीय राजकारणात मित्र मिळू नये यासाठी केलेला प्रयत्न असफल झाला आणि फ्रान्सचे एकाकीपण संपुष्टात आले. या कराराने जर्मनीच्या पूर्व आणि पश्चिम अशा 2 आघाड्यांवर रशिया आणि फ्रान्स याच्या रूपाने शत्रू निर्माण झाले. म्हणून डॉक्टर गुच म्हणतात की हा करार म्हणजे बिस्मार्क युगाच्या समाप्तीचे द्योतक होते. युरोपात रशियाला फ्रान्सच्या रूपाने मित्र मिळाल्याने तो अतिपूर्व क्षेत्रात आक्रमक धोरण आखू लागला आणि या करारामुळे जर्मनी धास्तावला. त्याने पुन्हा रशियाबरोबर मित्रता करण्यासाठी प्रस्ताव पाठवला, परंतु आता वेळ निघून गेलेली होती आणि त्यामुळे आता जर्मनीला बिस्मार्कने सुरू केलेली जी साखळी आहे, सुरक्षा साखळी, त्याला भेदणारा एक करार इथे निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मैत्रिणींनो आपण बघतो आहे की कशा प्रकारे 1894चा रशिया फ्रान्स करार घडून आला. हा करार म्हणजे बिस्मार्कचं युग संपल्याचं प्रतीक असल्याचंही इतिहासकारांनी नोंदवलेलं आपल्याला दिसून येतो. आपण जो 1907चा त्रिसम्राट संघ हा भाग अभ्यासत आहोत त्यातला पहिला टप्पा होता 1894चा त्रिराष्ट्र मित्र करार. आता त्यानंतरचा दुसरा टप्पा आहे 1904चा इंग्लंड फ्रान्स करार. म्हणजे तुम्ही जेव्हा 16 मार्कासाठी प्रश्न लिहाल 1907चा त्रिसम्राट संघ त्रिमित्र करार, त्यामध्ये तुम्हाला पहिला
करार 1894चा रशिया फ्रान्स, दुसरा करार इंग्लंड फ्रान्स करार 1904. युरोपीय राजकारणामध्ये या कराराला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. हा मुद्दा जर तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला कैसर विल्यम द्वितीयचे परराष्ट्रीय धोरण काय होते आणि बिस्मार्क आणि कैसर विल्यम द्वितीयच्या धोरणामध्ये काय बदल होता हे मुलींनो आपल्याला लक्षात येईल. बिस्मार्कने इंग्लंडशी मित्रत्वाचे संबंध कायम ठेवले. कैसर विल्यम दुसऱ्याच्या काळात सुरुवातीला जरी इंग्लंड जर्मनी मैत्रीपूर्ण संबंध राहिले असले तरी कैसरच्या आक्रमक संबंधामुळे धोरणामुळे इंग्लंड जर्मनी संबंध बिघडत गेले. जसजसे इंग्लंड जर्मनी संबंध बिघडू लागले तसतसे इंग्लंड आणि फ्रान्स संबंध सुधारू लागले. आता वास्तविक जर तुम्ही विचार केला असेल तर आपण बिस्मार्कचं एक वाक्य बघतो, जमिनीवरील उंदीर आणि पाण्यावरील उंदीर यांची कधीही तुलना होणे शक्य नाही. हे म्हणण्याचा अर्थ काय होता की इंग्लंड आणि जर्मनी यांच्यात कधीही काय होणार नाही, मतभेद होणार नाही किंवा स्पर्धा होणार नाही. याचं कारण काय होतं की इंग्लंडबरोबर जर आपण स्पर्धा केली तर बिस्मार्कला असे वाटत होते की इंग्लंड आणि फ्रान्स एकत्र येतील आणि जर का इंग्लंड आणि फ्रान्स एकत्र झाले असते तर ते जर्मनीला हानिकारक ठरले असते आणि म्हणून आपल्या 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये प्रिन्स बिस्मार्कने कधीही इंग्लंड जर्मनीला एकत्र येऊ दिलेले आपल्याला इंग्लंड आणि फ्रान्सला एकत्र येऊ दिलेले आपल्याला दिसत नाही. मग अशी स्थिती कैसरच्या काळात राहिली नाही. याचं कारण काय तर 5 महत्त्वाचे मुद्दे आपल्याला इथे लक्षात घ्यायला पाहिजे. नंबर 1, कैसर विल्यम द्वितीयने जी घोषणा केली नाविक विस्ताराची त्याच्यामुळे इंग्लंडच्या मनामध्ये जर्मनीबद्दल साशंकता निर्माण झाली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की या काळामध्ये इंग्लंड स्वतःला इतका एकाकी समजू लागला की त्याने कैसर विल्यमकडे म्हणजे जर्मनीकडे मित्रत्वाचा प्रस्ताव ठेवला, परंतु कैसरने तो प्रस्ताव नाकारला. ही त्याची घोडचूक ठरली. तर जर त्या जागी बिस्मार्क असता तर त्यांनी काय केले असते, क्षणार्धामध्ये इंग्लंडबरोबर मैत्री केली असती, कारण त्या काळामध्ये सर्वात मोठी शक्ती कोणाची होती, इंग्लंडची होती. नंबर 3 महत्त्वाचा की बर्लिनपासून बगदादपर्यंत रेल्वे योजना निर्माण करण्याची कैसरने एक घोषणा केली. त्याने तुर्कस्तानला भेट दिली आणि व्यापारिक उद्देशाने आम्ही बर्लिन ते बगदाद रेल्वे योजना निर्माण करणार आहोत अशी घोषणा केली. पण अर्थात याचा प्रखर विरोध केला इंग्लंडने, कारण इंग्लंडला अशी भीती होती की कैसर विल्यम द्वितीयने जर बर्लिन बगदाद रेल्वे योजना अस्तित्वात आणली तर जर्मनी हा तुर्कस्तानपर्यंत येईल आणि तिथून इंग्लंडची जी समृद्ध बाजारपेठ आहे भारत त्यावर त्याला आक्रमण करता येईल आणि त्या काळामध्ये भारत ही त्याची अशी बाजारपेठ होती की त्याला ती आपल्या हातातून जाऊ न देणे गरजेचे होते. ही तिसरी घटना. चौथी महत्त्वाची घटना या कालखंडामध्ये होती की ज्याच्यामुळे संबंध अतिशय खराब झाले, ती म्हणजे क्रुगर टेलिग्राम घटना. ह्या क्रुगर टेलिग्राम घटनेचा उल्लेख असा या अर्थाने करता येतो मुलींनो की आफ्रिका खंडामध्ये इंग्लंडच्या वसाहती होत्या. या वसाहतीमध्ये इंग्लंडच्या विरोधात संघर्ष सुरू होता आणि या वसाहतीचा जो नेता होता त्याचं नाव होतं पॉल क्रुगर. म्हणजे पॉल क्रुगर आणि इंग्लंडची सेना यांच्यामध्ये संघर्ष सुरू होता. हा त्यांचा आपसी मामला होता. पण या पॉल क्रुगरला एका छोट्याशा अपयशामध्ये यश मिळालं आणि त्याच्यानंतर त्याने यश मिळालं नाही आणि त्याच्यानंतर हे घेऊन जा हे पाहिजे ना. त्यानंतर या घटनेमुळे पॉल क्रुगरला एक अभिनंदनाची तार कैसर विल्यम द्वितीय यांनी पाठवलेली आपल्याला दिसून येते. हा जो कैसर विल्यम दुसरा आहे याने या कालखंडामध्ये काय केलेलं आपल्याला दिसून येते मुलींनो की एखाद्या आंतरराष्ट्रीय संघर्षामध्ये विनाकारण हस्तक्षेप करायचा आणि आपला फायदा करून घ्यायचा. पण त्याचं हे धोरण अतिशय चुकलं. जो इंग्लंड आतापर्यंत त्याचा मित्र होता त्या इंग्लंडबरोबर मित्रता न ठेवता त्याने कारण नसताना आफ्रिका खंडामध्ये आपल्याला हस्तक्षेप करायला मिळेल कारण तिथे सोन्याच्या खाणी आहेत आणि या लोभेपायी त्याने कारण नसताना इंग्लंडशी शत्रुत्व विकत घेतलं. म्हणजे पॉल क्रुगर घटना ही कैसरच्या जीवनातील अतिशय मूर्खपूर्ण घटना होती अशी नोंद अनेक इतिहासकारांनी केलेला आहे. काय केलं आहे त्यांनी की आफ्रिका खंडामध्ये ज्या वसाहती होत्या ज्यांचा इंग्लंडबरोबर संघर्ष सुरू होता त्या वसाहतीचा आणि इंग्लंडच्या संघर्षामध्ये कारण नसताना त्यांनी पॉल क्रुगरला समर्थन दिले. ही बाब इंग्लंडला अजिबात आवडली नाही आणि त्याच्यामुळे इंग्लंड जर्मनी संबंध बिघडत गेले. आणि आता इंग्लंडला लक्षात आले की आपल्याला जर्मनीच्या विरोधात एखादा बलिष्ठ मित्र शोधणे गरजेचे आहे. 1902 तर या इंग्लंडने जपानबरोबर मैत्री करार केलेला होता. पण जपान हा छोटासा देश होता, त्याला युरोपमधल्या एखाद्या मोठ्या देशाची गरज भासत होती आणि म्हणून 1904 इंग्लंड फ्रान्स द्विराष्ट्र मैत्री करार झाल्याचा आपल्याला विद्यार्थी मैत्रिणींनो दिसून येते. इंग्लंडप्रमाणे फ्रान्सलाही इंग्लंडशी मैत्री करण्याची गरज वाटू लागली होती. 1902 अतिपूर्वेत रशिया जपान यांच्यात
युद्ध होण्याची चिन्हे दिसू लागलेली होती आणि अशा स्थितीमध्ये रशियालाही वाटत होते की आपल्याला एखादा मित्र असावा. याच कालखंडामध्ये मोरक्को प्रश्न निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. इंग्लंडला भूमध्य समुद्रात प्रवेश करण्यासाठी जिब्रॉल्टरची सामुद्रधुनी महत्त्वाची वाटत असल्याने मोरक्को आपल्याशी मैत्री असणाऱ्या राष्ट्रालाच मिळावे असे वाटत होते. त्यामुळे फ्रान्सला इंग्लंडशी मैत्री करण्याची गरज निर्माण झाली. 1904 रशिया जपान युद्ध झालं. या युद्धात रशियाचा पराभव झाल्याने रशियाची दुर्बलता समोर आली. युरोपात जर्मनीला तोंड द्यायचे असेल तर रशियाबरोबर फ्रान्ससारखा मित्रसुद्धा आपल्या पाठीशी असावा असं इंग्लंडला वाटू लागले. 1898 फ्रान्सचा परराष्ट्रमंत्री डेल्कासी झाला. इंग्लंडशी मैत्रीचे संबंध ठेवावे यासाठी तो आग्रही होता. अनेक वर्षापासून इंग्लंड फ्रान्स संबंध शत्रुत्वाचे होते. बोअर युद्धात ते कमालीचे वाढले. परस्पर संबंध सुधारण्यासाठी 1901 7वा एडवर्ड हा इंग्लंडचा सम्राट बनला. तेव्हा त्याचे अभिनंदन करणारा फ्रान्सचा राष्ट्रपती लुबेट यांनी त्याला तार पाठवले. मे 1903 एडवर्ड फ्रान्सला गेला. त्याचे स्वागत केले गेले. या वातावरणामुळे इंग्लंड आणि फ्रान्स दोन्ही देशात मैत्रीचे वातावरण निर्माण झाले. 1904 रशिया जपान युद्धात रशियाचा पराभव होऊ लागल्याने फ्रान्सला असुरक्षितता वाटू लागली. त्याला इंग्लंडच्या मैत्रीची गरज भासू लागली. त्यामुळे 1904 फ्रान्स इंग्लंड मैत्री करार झाला. या करारानुसार दोन्ही राष्ट्रांनी व्यापार व वसाहत क्षेत्रातील स्पर्धा व इतर प्रश्न शांततापूर्ण मार्गाने सोडवावे. त्यानुसार इजिप्त, मोरक्को, पश्चिम आफ्रिका या प्रदेशाबाबत समझोते घडून आले आणि अशा प्रकारे 1904च्या या इंग्लंड फ्रान्स द्विराष्ट्र मैत्री कराराने युरोपचे वातावरण बदलून अनेक वर्षापासून जी शत्रुत्व होते ते संपुष्टात आले आणि फ्रान्सला इंग्लंडसारखा शक्तिशाली मित्र मिळाल्यामुळे जर्मनीवर परिणाम झाला. कारण आता जर्मनी स्वतःला एकटा समजू लागलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मैत्रिणींनो 1907चा जो त्रिराष्ट्र मैत्री करार आहे त्यातले 2 टप्पे आपण बघितले. 1894, 1904. आता तिसरा जो टप्पा आहे तो म्हणजे 1907चा इंग्लंड रशिया मैत्री करार. बिस्मार्कने संयमशील परराष्ट्रीय धोरणाने जर्मनीच्या शत्रूंना एकत्र येऊ दिले नाही. मात्र विल्यमच्या आक्रमक धोरणाने जर्मनीचे शत्रू सावध होऊ लागले. फ्रान्स, रशिया, इंग्लंडला जर्मनीपासून धोका जाणवू लागला. म्हणूनच 1907 आपल्याला इंग्लंड आणि रशिया एकत्र आलेले आपल्याला दिसतं. फ्रान्स आणि रशियात 1894 मैत्री करार झालेला होता. त्यामुळे इंग्लंड हे जपानचे मित्र राष्ट्र असल्याने 1904 इंग्लंड फ्रान्स यांच्यात झालेला करार रशियाला काही विशेष आवडला नाही. तो फ्रान्सवर नाराज होता आणि म्हणून रशिया जपान युद्धानंतर जर्मन सम्राट कैसर विल्यम दुसऱ्याने फिनलंडच्या आखातात असलेल्या जोर्को येथे रशियन सम्राट झार निकोलस दुसऱ्याची भेट घेतली व जर्मनी रशिया करार करण्याची इच्छा दाखवली. परंतु रशियाने हा मान्य केले नाही. कारण हा करार 1894 रशिया फ्रान्समधील कराराचा भंग होता. हा करार झाला असता तर फ्रान्सने रशियाला होत असलेली आर्थिक मदत थांबवली असती. कारण नुकताच रशियाचा जपानबरोबर झालेला युद्धात पराभव झाला होता. त्यामुळे तो आर्थिकदृष्ट्या अडचणीत होता आणि म्हणून जर्मनी रशिया करार होणे कठीण झाले. रशिया हा इंग्लंडला अतिपूर्व क्षेत्रात आपला प्रतिस्पर्धी वाटत होता. परंतु रशियाचा जपानने पराभव केल्याने इंग्लंडच्या मनातील भीती नाहीशी झाली. म्हणून इंग्लंडने इराण, अफगाणिस्तान, तिबेट इत्यादी प्रश्नावर रशियासोबत असलेले मतभेद नाहीसे करण्याच्या गरजेतून रशियाबरोबर बोलणी सुरू केली. तसेच इंग्लंड फ्रान्स करारामुळे फ्रान्ससमोर मोठी अडचण होती. कारण इंग्लंड फ्रान्स कराराने फ्रान्सला इंग्लंडला मदत करणे तर रशिया फ्रान्स कराराने रशियाला मदत करणे भाग होते. या अडचणीमुळे इंग्लंड रशियात मैत्री संबंध घडवून आणण्यासाठी फ्रान्सने पुढाकार घेतला. बाल्कन प्रदेश, चीन, तिबेट, इराण या प्रदेशातील स्पर्धेने इंग्लंड रशिया संबंध फारसे चांगले नव्हते. तरीही परस्पर मैत्रीची गरज दोन्ही राष्ट्रांना होती. रशियाच्या जपानबरोबर झालेल्या युद्धात पराभवाने इंग्लंडशी मैत्री करण्याची धडपड सुरू झाली. मोरक्को जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीजवळ असल्याने महत्त्वाची होती. या राज्यावर इंग्लंड, फ्रान्स, जर्मनीचा डोळा होता. परंतु इसवी सन 1904च्या मैत्री करारानुसार इंग्लंडने मोरक्कोवर फ्रान्सचे वर्चस्व मान्य केले. याला विल्यम द्वितीयने विरोध केल्याने युरोपात तणाव वाढला. मोरक्को प्रश्नावर विचार विनिमय करण्यासाठी स्पेनमधील अल्जिसियर्स येथे युरोपीय देशांची परिषद भरली. परिषदेत एकट्या ऑस्ट्रियाने जर्मनीच्या बाजूने मत नोंदवले. बाकी राष्ट्रे फ्रान्सला समर्थन करू लागली आणि त्या आधारावर 1907 31 ऑगस्ट रोजी इंग्लंड रशिया मित्रत्वाचा करार झालेला विद्यार्थी मैत्रिणींनो आपल्याला दिसून येतो. या कराराच्या अटी उत्तर इराणवर रशिया व दक्षिण इराणवर इंग्लंडचे नियंत्रण मान्य करण्यात आले. या 2 प्रदेशाच्या मध्ये एक सुरक्षित भूप्रदेश होता. अफगाणिस्तानातील ब्रिटिश हितसंबंधांना रशियाने मान्यता दिली. तिबेटमध्ये अंतर्गत हस्तक्षेप न करण्याचे तसेच कोणतीही सवलत प्राप्त न करण्याचे दोन्ही राष्ट्रांनी ठरवले. या कराराने जर्मनी विरोधात इंग्लंड, फ्रान्स, रशिया असा त्रिमित्र संधी गट अस्तित्वात आल्याचा आपल्याला दिसून येतो. इसवी सन 1872 सुरू झालेल्या करारांच्या साखळीची समाप्ती 1907 संपलेली दिसतात. एकूण 8 करार या कालखंडामध्ये झालेले आहे. त्यामध्ये जर्मनी, ऑस्ट्रिया, इटली त्रिमित्र करार गट, इंग्लंड, फ्रान्स, रशिया या राष्ट्रात
महायुद्धाचा त्रिमित्र संधी गट असे परस्पर विरोधी गट निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. 1907चा हा करार झाल्यामुळे युरोपीय राजकारणामध्ये आपल्याला परस्पर सत्ता स्पर्धा, अविश्वास, लष्करीकरण हे सर्व दिसून आले आणि याचा संबंध जेव्हा 1908मध्ये बाल्कन समस्येशी जोडला गेला, त्या बाल्कन समस्येतून पुन्हा 28 जून 1914 रोजी राजपुत्र आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनंड यांची हत्या झाली आणि त्यातूनच मग पहिलं महायुद्ध उद्भवलं. म्हणजे विद्यार्थी मैत्रिणींनो, 1907चा जो त्रिमित्र करार झालेला आहे, तो त्रिमित्र करार पहिल्या महायुद्धाच्या निर्मितीसाठी सुद्धा कारणीभूत ठरलेला असल्याचं आपल्याला दिसून येतो. 1907च्या या करारामध्ये आपल्याला 1894, 1904 आणि 1907 असे 3 मुद्दे त्यामध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. हा प्रश्न आपण एकदा वाचून बघायचा आहे आणि त्यानंतर याच्यावर काही शॉर्ट पॉईंट्स आपल्याला जर काढता आले तर जरूर आपण काढायचे आहेत. तर आज आपण 1907चा त्रिराष्ट्र मैत्री करार